औरंगजेबाचं स्टेटस ठेवल्यावरून शाहूंच्या कोल्हापुरात धार्मिक तणाव निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं। कोल्हापुरातील याच स्थितीवरून राज्यामधील राजकारण तापलेलं आहे। कोल्हापुरातील वादावरून विरोधक राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवरती अनेक प्रश्नचिन्ह निर्माण करतात। कोल्हापुरात तणाव, राजकारणात बेबनाव, राजकीय स्वार्थासाठी औरंगजेब जिवंत करतायत। शरद पवारांसह राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा, सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांवर पलटवार। कोल्हापूरमधल्या धार्मिक तणावानं शाहूंच्या नगरीतल्या शांततेला पुन्हा एकदा गालबोट लागलाय। शिवराज्याभिषेक दिनी औरंगजेबाचं आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यामुळे कोल्हापुरात वाद पेटल्याचं पाहायला मिळालं आणि आता याच औरंगजेबावरून राजकीय आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगलाय। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापुरातली घटना महाराष्ट्राच्या लौकिकाला न शोभणारी असल्याचं म्हणत जाणीवपूर्वक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केलाय। जे काही घडलं 2-3 ठिकाणी ते महाराष्ट्राच्या लौकिकाला शोभणारं नाही। कुणीतरी काहीतरी फसण्यातून जाणीवपूर्वक वादविवाद वाढवायचा प्रयत्न करत असतील त्यांनाही माझं अपील आहे की याची किंमत सामान्य माणसाला द्यावी लागते आणि सामान्य माणसाच्या हिताच्यासाठी ही न घडेल अशी काळजी घ्या। तर ठाकरे गटातले खासदार संजय राऊतांनी सुद्धा राजकीय स्वार्थासाठी औरंगजेबाला जिवंत केलं जात असल्याचा टोला सत्ताधाऱ्यांना लगावलाय। अशा औरंगजेबाला आम्ही कबरीमध्ये गाडल्यावर भारतीय जनता पक्ष त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी त्या औरंगजेबाला पुन्हा पुन्हा काय जिवंत करत आहे याचं उत्तर या राज्याच्या प्रमुखांनी आणि उपप्रमुखांनी द्यायला हवं। विरोधकांचा टीकेचा रोख सत्ताधाऱ्यांवर आहे, पण दुसरीकडे सत्ताधारी पक्षाचे नेतेही कोल्हापुरातल्या घटनेवरून विरोधकांवर निशाणा साधतायत। तुझे महाविकास आघाडीचे सहकारी ज्यांच्या तू खांद्याला बसून बैठका घेतोस त्या महाविकास आघाडीच्या लोकांना विचार ना, जरा नेत्यांना विचार, आव्हाडांना विचार, कोल्हापूरच्या काँग्रेसच्या नेत्याला विचार की त्याला कसं कळलं की महाराष्ट्रामध्ये दंगल होणार आहे। उद्धव ठाकरेंकडून ट्रेनिंग घेतली आहे की काय? कोल्हापुरातल्या धार्मिक तणावाच्या स्थितीवरून राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत, पण राजकीय आरोप प्रत्यारोप करताना यामुळे महाराष्ट्रातल्या धार्मिक सलोख्याला बाधा पोहोचू नये याची काळजी सुद्धा सर्वपक्षीय नेत्यांनी घेणं गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।